जाएगा डीजे। स्वागत करते हैं। आपण जो सामना पाहतोय तो अरिश 11 जारा विपक्ष आसिफ 11 वरवटणे या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल आसिफ 11 वरवटणे संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आपण फलंदाज पाहतोय कृष्णा सातपुते आणि रजत मुंडे। सलामीची जोडी सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। धन्यवाद। गेंदबाज विकी भोईर पहली गेंद तेज तर्रार सटीक निशाने पे दी और करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे थे मगर उसे कारपेट के सहारे ढीले हाथों से ड्राइव किया था। मिड ऑफ की दिशा में लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात थे और जब तक लॉन्ग ऑफ के फील्डर उस गेंद तक पहुंचते फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने जोर बदले और इस एक रन के साथ कृष्णा सातपुते ने अपना खाता खोला, अपनी टीम का भी खाता खोला। 4 ओवर का ये मुकाबला 30 गज का दायरा यहां पे मौजूद। 30 गज के दायरे के अंदर हम देख सकते हैं एक शॉर्ट स्क्वायर लेग, उसी के साथ शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन और उसी के साथ एक गली शॉर्ट पॉइंट, 30 यार्ड सर्कल के बाहर लॉन्ग ऑफ और उसी के साथ एक लॉन्ग ऑन हमें नजर आता हुआ, डीप पॉइंट और उसी के साथ एक शॉर्ट मिड विकेट। बाएं हाथ के बल्लेबाज रजत मुंडे, गेंदबाज विकी भोईर राइट आर्म राउंड विकेट। तेज तर्रार गेंद थी, फुल टॉस गेंद थी, उसे भाप नहीं पाए थे, उसे फिर से एक बार बैकफुट पर ढीले हाथों से ड्राइव किया था, सीधा शॉर्ट पॉइंट के फील्डर के हाथों में था मगर फिर भी जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करेंगे दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 2 रन। ये मैच बहुत ही कमाल का होगा, ये मैच बहुत ही रोमांचकारी होगा क्योंकि दोनों भी टीमों में हम देख सकते हैं एक से एक बढ़कर एक खिलाड़ी है और इस मर्तबा कृष्णा लक्ष्मण सातपुते को कड़वी दवाई पिलाते हुए शानदार गेंद गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अचानक उछलती हुई और बल्लेबाज हालांकि कृष्णा उसे पुल करने की कोशिश में चूक गई। यह अच्छा हुआ कृष्णा के लिए कि गेंद ने बल्ले का बाहरी सिरा नहीं लिया। अगली गेंद फिर से एक बार ओवर 1 थी, थोड़ी सी उसे फुल टॉस बनाकर उसे खेल दिया था बैकवर्ड पॉइंट की दिशा में मगर वहां पे बहुत ही अच्छी फील्डिंग फिर से एक बार, मगर दोनों भी बल्लेबाजों को 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 3 रन बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट हुए। विकी भोईर की मैं सराहना करना चाहूंगा, तारीफ के काबिल यहां पे गेंदबाजी हो रही है। हालांकि आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन मगर विकी भोईर आज का यह पहला मैच खेल रहे हैं, पहला ओवर कर रहे हैं और पहले ओवर की चारों गेंदें सटीक निशाने पे थी, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए दोनों भी बल्लेबाजों को काफी प्रभावित किया है, जकड़ के रखा है, अचंभित किया है, आश्चर्यचकित किया है और बड़े स्ट्रोक से वंचित भी किया है। फिर से एक बार देखिए कमाल की गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होती हुई गेंद बैकफुट पर जाकर फिर उसे ड्राइव किया था कवर के दिशा में मगर एक के अलावा फिर से एक बार कुछ भी नहीं मिलेगा। ये दोनों भी बड़े खिलाड़ी हैं, नामचीन खिलाड़ी हैं, जाने माने खिलाड़ी हैं और सर्कल के बाहर यहां पे गेंद नहीं जा रही है, इससे पता चलता है किस क्लास की क्वालिटी की यहां पे गेंदबाजी हो रही है। विकी भोईर फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, पटकी हुई गेंद थी, उस मरतबा खेला था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में मगर वहां पे कमाल का एफर्ट हमें देखने को मिला था। बहुत ही शानदार फील्डिंग का प्रदर्शन करते हुए उस गेंद को रोका था और इसी वजह से बल्लेबाजों को फिर से एक बार 1 ही रन पर यहां पे संतुष्ट होना पड़ रहा है। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 5 रन। कैन यू इमेजिन, कृष्णा सातपुते मैदान में है और उसी के साथ ये 30 गज का दायरा, रिस्ट्रिक्शन का ओवर, पावर प्ले का खेल जारी है। रजत मुंडे जैसे बाएं हाथ के बल्लेबाज यानी कॉम्बिनेशन भी जहरीला मगर फिर भी विकी भोईर ने इस तरह से गेंदबाजी का नजराना पेश किया है, अपने टीम के लिए एक बहुत ही खूबसूरत भेंट प्रदान की है मैं कहूंगा, क्योंकि 5 रन खर्च करने के बाद अब यहां पे मनोवैज्ञानिक दबाव स्वाभाविक रूप से आएगा ही, क्योंकि कितना भी बड़ा बल्लेबाज हो यहां पे रनों की संख्या की जरूरत है। हॅलो, आजच्या या
चौथ्या आणि अंतिम दिवसाचा जो ड्रेस आहे, टी शर्ट आणि ट्रॅक्स संपूर्ण कुलदीप क्रिएशन, कुलदीप पांडुरंग तोडणकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. इस बीच नए गेंदबाज आए हैं धीरज भोईर, पहले विकी भोईर और यहाँ पे धीरज भोईर अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन होने की वजह से ये स्टेडियम खचाखच भरने वाला है. ऐसी संभावनाएं, ऐसी अटकलें, ऐसी शक्यताएं लगाई जा रही है. देखिए अभी भी यहाँ पे दर्शक दीर्घ हमारे राइट हैंड साइड में फुल हो चुका है. धीरे धीरे जैसे जैसे वक्त आगे सरकता हुआ नजर आएगा, यहाँ पे प्रेक्षक हमें नजर आएंगे. बाएं हाथ से ओवर द विकेट कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव देखने को मिला. प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ स्ट्रोक था, मगर डीप में इस स्ट्रोक को बचाने के लिए एक फील्डर तैनात थे डीप कवर में, और इसी वजह से मात्र 1 रन कृष्णा सातपुते के खाते में. कृष्णा 5 गेंदों का सामना करते हुए 4 रन बनाकर खेल रहे हैं नॉन स्ट्राइक एंड पर, जबकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रजत मुंडे ने 2 गेंदों का सामना किया और 2 रन बनाकर खेल रहे हैं. धीरज भोईर बाएं हाथ से ओवर द विकेट, फिर से एक बार रजत के लिए. इस मरतबा ऑफ स्टंप के कुछ ज्यादा ही बाहर टप्पा खाने के बाद शायद और बाहर की तरफ गेंद निकल गई और अंपायर वैद्य सर ने उसे अवैध घोषित किया. इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 7 रन मात्र. 4 ओवर का मैच और इस तरह की बल्लेबाजी कृष्णा और रजत, क्या कमाल की सटीक निशाने पे गेंदबाजी हो रही है. जी हां, फुल टॉस गेंद आखिरकार मनोवैज्ञानिक दबाव में आ ही गए और आगे आकर उस गेंद को फुल टॉस बनाकर खेला, मगर लोअर फुल टॉस गेंद थी, उसे एलिवेशन नहीं दे पाए. हवा में उड़ाया जरूर मगर लॉन्ग ऑफ की दिशा में पकड़े गए और ये पहला झटका रजत मुंडे के रूप में. टीम है, आकाश है और यह रजत मुंडे है, क्योंकि उनकी कहानियां जो होती है वो अपने थोड़ी सी बैंड करते हुए जिस अंदाज के साथ चलते हैं तो पता चलता है कि यही वो खिलाड़ी है. 2 गेंदें हो चुकी है धीरज की, मगर धीरज ने भी काफी प्रभावित किया है. कमाल की गेंदबाजी. आहा, फिर से एक बार मजबूर किया कृष्णा लक्ष्मण सातपुते को दीवार की और चट्टान की तरह. वहां पे फील्डर तैनात खड़े हैं और उस स्ट्रोक को फिर से एक बार रोकने में कामयाब रहे. सीधा फील्डर के हाथों में था और एक ही रन यहां पे मिलता हुआ. तकरीबन 9 गेंदें अब तक डाली जा चुकी है, मात्र 8 रन स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. धीरज भोईर के क्या कहने. आहा, मगर इस मरतबा यॉर्क करने का प्रयास किया था, उसे हेलीकॉप्टर बनाकर खेल दिया. बहुत ही शानदार कमाल का छक्का, तीर की तरह सीधा. और यहां पे मैं श्रेयस की तारीफ करना चाहूंगा क्योंकि पहली गेंद का सामना कर रहे थे और इस छक्के की सहायता से उन्होंने आगाज किया है, अपना खाता खोला है. हॅलो, रघुनंद मांजरेकर आणि कृष्णकांत खेवरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. देखिए, मुंबई के हेलीकॉप्टर बॉय ये उनकी पहचान है और पहली गेंद के ऊपर ही उन्होंने अपनी पहचान को यहां पे दिखाया. और जी हां, इस मतलब आउटसाइड दी ऑफ स्टंप तेज तर्रार गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ कट होती हुई दिखाई दी. उस गेंद का पीछा किया था, उसे छेड़खानी करने की कोशिश की थी, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था. यहां पे अच्छी वापसी धीरज की, एक छक्के के बाद उसी बल्लेबाज को चकमा देना इस सीजन में. और उसी के साथ जी हां, थोड़ी देर के लिए खेल यहां पे रुकेगा क्योंकि हम देख सकते हैं एक
भुरा यहां पे आ चुका है, स्टॉर्म जिसे कहते हैं, छोटा सा यहां पे एक कचरे के साथ हवा भी, धूल भी उड़ रही है, इस वजह से थोड़ी देर के लिए खेल रुका। जी हां, इस मतलब उल्टे हाथ से खेलने का प्रयास था, रिवर्स स्वीप करने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले का फिर से एक बार कोई संपर्क नहीं था, कोई मुलाकात नहीं थी। देखते देखते इस ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में विकी भोईर ने 5 रन खर्च किए थे और उनके हाथ कोई सफलता नहीं लगी थी। दूसरे ओवर में धीरज भोईर आए, उन्होंने 9 रन खर्च किए और 1 सफलता अपने नाम की है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 14 रन, 7 के औसत से यहां पे रन बन रहे हैं। जरूर एक चिंता का विषय, सन्नाटा भरा वातावरण हम देख सकते हैं उनके खेमे में, और दर्शक दीर्घा में भी बहुत ही शांत यहां पे क्रिकेट के दीवाने और उनके सभी फॉलोअर्स इस मैच का हालांकि आनंद ले रहे हैं, मगर बहुत ही शांति है, क्योंकि अब तक यहां पे इन 2 बल्लेबाजों को जिस तरह से रोका गया है, सीमेंट विकेट होने के बावजूद और ये छोटा मैदान होने के बावजूद, आउटफील्ड बहुत ही फास्ट होने के बावजूद इस तरह का कारनामा उन्होंने अंजाम दिया है, काबिल तारीफ। इसलिए दोस्तों कहा जाता है कि अपने आप पर भरोसा करो और उसके बाद देखिए आप दुनिया में कामयाब हो सकते हो, सामने कोई भी हो। जी हां, नए गेंदबाज मुस्तफा शेख, कमाल की शुरुआत मुस्तफा ने की है। यहां पे कृष्णा लक्ष्मण सातपुते को फिर से एक बार चकमा दिया है। वुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गोली की रफ्तार से गेंद निकल गई विकेट कीपर के हाथों में। मुस्तफा शेख फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, कमाल और धमाल मचाते हुए, मगर तकदीर का साथ फिर से एक बार कृष्णा के साथ में, और इसी वजह से गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रनों के लिए। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, विकेट कीपर ने पुरजोर कोशिश की थी, एक ऊंची छलांग लगाई थी, उस गेंद को टैप करने का प्रयास किया, मगर उनके हाथों को, उंगलियों को ब्रश करती हुई गेंद निकल गई। मुस्तफा शाह औरंगाबाद, मैन फ्रॉम औरंगाबाद, हालांकि गलती हो गई मिस से, शाह उनका सरनेम है। अगली गेंद मुस्तफा शाह की। जी हां, और ये देखिए ब्रांडेड कृष्णा लक्ष्मण सातपुते का ये ब्रांडेड स्ट्रोक, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करती हुई गेंद 6 रनों के लिए। और शॉट को हालांकि बनाया था, बनाकर खेला हुआ ये शॉट में कहूंगा, मगर इसके पहले एक तकदीर का चौका भी मिला था। और देखिए फिर से एक बार ये साबित होता हुआ कि किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। बहादुर बल्लेबाज है कृष्णा सातपुते, और उनका साथ यहां पे किस्मत ने जैसे ही दिया, दूसरे ही गेंद के ऊपर छक्का जड़ते हुए। जी हां, फिर से एक बार कृष्णा के स्लॉट में ये गेंद थी और उसे पहुंचा दिया है पार्किंग लॉट में। बैक टू बैक दूसरा छक्का। वर्ष में इस खिलाड़ी के नाम के चर्चे हैं और सबसे ज्यादा डिमांड भी है। हर एक मैदान पर खेलने का अनुभव उनके पास है और अलग ही। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। उभरते हुए मगर इस मरतबा बहुत ही बढ़िया वापसी गेंदबाज मुस्तफा की, बल्लेबाज कृष्णा को मजबूर कर दिया कारपेट के सहारे खेलने पर। मिड ऑफ में फील्डर तैनात थे, बहुत ही अच्छी फील्डिंग, रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज कर दिया था।
रनों की संख्या देखिए 30 रन, तीसरा ओवर प्रगति पर 5 गेंदें हो चुकी है। अंतिम गेंद मुस्तफा की, फुल टॉस गेंद करने की गलती नहीं कर सकते। सामने है कृष्णा लक्ष्मण सातपुते, गेंद को फिर से एक बार भेज दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। यानंतर होणारा सामना एकता वॉरियर्स आणि अफजल 11 रॉयल बोर्ली, दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा। एकता वॉरियर्स आणि अफजल 11 रॉयल बोर्ली। चलिए मैदान पे फिर से एक बार मैं यासीन मर्चेंट आप सभी को ले चलूंगा, जहां पे पहले 2 ओवर में रनों को सुखा दिया था, रनों का आंखाल पड़ा था। करे तो क्या करे, इसी विवंचना में बल्लेबाज नजर आए थे, मगर तीसरी ओवर में देखिए बल्लेबाजों ने शानदार बल्लेबाजी करते हुए 22 रन जुटा लिए हैं और इसी वजह से रनों की संख्या 36 स्कोरबोर्ड पर मुझे नजर आती हुई। तकरीबन 12 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं, जो कि एक सम्मानपूर्वक स्कोर जरूर है, मगर यहां से और ज्यादा रन बनाने की पुरजोर कोशिश करेंगे, क्योंकि उनके पास तमाम जो बल्लेबाज है वो सही सलामत है। क्योंकि एकमात्र बल्लेबाज उन्होंने खोया है रजत मुंडे के रूप में, जिन्होंने 2 रन मात्र बनाए, मगर कृष्णा लक्ष्मण सातपुते देखिए इन फॉर्म बल्लेबाज 3 छक्के और 1 चौके की सहायता से खेल रहे हैं 27 रन बनाकर। इस बीच नए गेंदबाज आए हैं सचिन नाइक। सचिन नाइक मैन फ्रॉम दारावे से ये बिलोंग करने वाला गेंदबाज अंतिम ओवर में कितना प्रभावशाली होगा। जी हां, फुल टॉस गेंद है, मगर हवा में गेंद, इसे एलिवेशन नहीं दे पाए, मिड विकेट में सीधा फील्डर को ढूंढ लिया था और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर आएंगे। श्रेष्ठ कदम बैक टू द पैवेलियन। धन्यवाद डीजे। श्रेष्ठ कदम, मुंबई के बहुत ही होनहार ये खिलाड़ी आउट होकर मैदान से बाहर आ चुके हैं। उनकी जगह नए बल्लेबाज हम देख सकते हैं आइश 11 जारा की जानिब से राजेश सोरटे, एक ऑलराउंडर खिलाड़ी है, कमाल के खिलाड़ी है, बड़े खिलाड़ी है। मगर गेंदबाज सचिन की तारीफ करना चाहूंगा मैं। दूसरी गेंद के ऊपर फिर से एक बार यहां पे जोरदार अपील, अंपायर जी अपने निर्णय से टस से मस नहीं हुए, मगर अपील के लिए मैं यहां पे पूरे मार्क्स देना चाहूंगा। क्या कमाल का अपील था, मनोवैज्ञानिक दबाव डालने की कोशिश की। और क्रिकेट में अक्सर कहा गया, लिखा गया, और क्रिकेट में मैं कहूंगा कि यह लॉ की तरह है कि जब तक आप अपील नहीं करेंगे अंपायर जी आउट नहीं दे सकते। और यहां पे देखिए 36 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, लगातार 2 गेंदें यहां पे बिंदी। सचिन ने तो शानदार वापसी की है, यहां पे मुस्तफा ने जो लुटाया है उसे इकट्ठा करने की कोशिश सचिन की। सचिन नाइक फिर से एक बार शानदार, लाजवाब, ऑस्टनिशिंग गेंदबाजी, सुपर्ब क्लास अपना गेंदबाजी का दिखाते हुए, मार्वलस मैं कहूंगा। इतनी जबरदस्त गेंदबाजी, इतनी वापसी, बिल्कुल सपनों से परे था, बिल्कुल किसी ने सोचा नहीं होगा, क्योंकि अंतिम ओवर था, स्लॉग ओवर था, कृष्णा सातपुते सामने थे, लगातार 3 गेंदें बिंदी करना इतना आसान नहीं। आखिरकार मनोवैज्ञानिक दबाव में थे, जोरदार प्रहार किया और बीचों बीच टकराने दिया उस गेंद को, हवाई सफर करवाई। फिर से एक बार मिड विकेट से मालिका के बाहर गेंद, 6 रनों के लिए।
ओघ मात्र इथे अटलेला नाहीये किंवा शमलेला नाहीये। 4 गेंदें हो चुकी है, 6 रन खर्च किए हैं। अब यहां पे देखिए उलटफेर होता हुआ, अब गेंदबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव होगा। हाँ, फिर से एक बार कमाल की गेंद, मजबूर किया मगर लाजवाब स्ट्रोक था वहां पे, खाली क्षेत्र, गेंद दंदनाते हुई गोली की रफ्तार से कारपेट के सहारे कारपेट को चाटती हुई सीमा रेखा के बाहर। 4 रन फिर से एक बार। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। इस रन, अभी भी एकमात्र गेंद आना बाकी है। सचिन नाइक फिर से एक बार, पटकी हुई गेंद, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकवर्ड पर तैयार थे और उसी के साथ डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से खेलने में कामयाब भी रहे। कृष्णा के बल्ले से आता हुआ और एक धमाका। धन्यवाद डीजे। आणि क्रिकेट रसिकांसाठी आणखीन एक सुवर्ण संधी आहे। ओसिस रिसोर्ट प्रेझेंट्स खासदार चषक सीझन 1 ओरम टेनिस क्रिकेटची टुर्नामेंट आपल्या या परिसरामध्ये आयोजित केलेली आहे। त्याचं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे तब्बल 1 लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी। त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आहे रोख 50,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी। मॅन ऑफ दी सिरीज यांच्यासाठी सुद्धा ट्रॉफी असेल, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर यांच्यासाठी सुद्धा ट्रॉफी असेल आणि ही स्पर्धा 21, 22, 23, 24 या तारखेला सवर मसला या तालुक्यामधील सावर या गावी आयोजित केलेली आहे। तरी या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊन आम्हास इथे सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि बोलतोय पुन्हा एकदा हॅलो, एकता वॉरियर्स आणि अफजल 11 रॉयल बोर्ने दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्स कडे यायचं आहे टॉस करण्यासाठी। एकता वॉरियर्स आणि अफजल 11 रॉयल बोर्ली दोन्ही कर्णधार कृपया टॉस बॉक्स कडे या। काशित मुरुडकर मंडणगड यांच्याकडून कोपरावसाठी 501 रुपये देणगी आलेली आहे। तसेच जनार्दन खेऊर यांच्या स्मरणार्थ संतोष खेऊर यांच्याकडून कोपरावसाठी 501 रुपये देणगी आलेली आहे। धन्यवाद। एकता वॉरियर्स आणि चला लवकरात लवकर पण करण्यासाठी यायचं आहे। अफजल 11 रॉयल बोर्ली आणि एकता वॉरियर्स। रवींद्र मांजरेकर यांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे। अफजल 11 रॉयल बोर्ली आणि एकता वॉरियर्स संघाचे कर्णधार। चला आपण लवकरात लवकर या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे। हा जो मधला वेळ आपल्याला मिळालेला आहे त्या वेळेचा आपण सदुपयोग करूया। सामना एकदा सुरू झाला की मध्ये समालोचकांना थांबवणं योग्य नसतं, कारण ही स्पर्धा आपण लाईव्ह युट्यूबच्या साह्याने दाखवत आहोत आणि युट्यूबच्या साह्याने जे क्रिकेटचे रसिक हा सामना पाहत असतात नक्कीच त्यांना डिस्टर्ब होतो। म्हणून मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस करून घेऊया। एकता वॉरियर्स विपक्ष अफजल 11 रॉयल बोर्ली। मी पुन्हा एकदा पुकार देतोय। एकता वॉरियर्स आणि रॉयल बोर्ली अफजल 11 जर आपण लवकरात लवकर आला नाही तर मात्र इथे पेनल्टी देण्याचा विचार सुरू आहे।
जर पॅनलाइज केलं गेलं तर मात्र त्याची संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल. एकता वॉरियर्स या संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. अफजल 11 रॉयल बोर्ली संघाचे कर्णधार. चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एक सुंदर स्पर्धा आहे. अगदी वेळेवरती प्रत्येक सामना व्हावा ही आपली सुद्धा इच्छा असेल, सर्व प्रेक्षकांची सुद्धा इच्छा आहे. त्यासाठी आपलं सहकार्य फार महत्वाचं. जर आपण सहयोग केला नाही तर मात्र आपल्याला मग कमी षटकांचे सामने खेळावे लागतील आणि त्याचा भूदंड सुद्धा तुम्हाला सोसावा लागेल आणि प्रेक्षकांना मात्र कमी षटकांचे सामने पाहण्यास इतका आनंद येत नाही. अफजल 11 रॉयल बोर्ली संघाचे कर्णधार, मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय, प्लीज कम फास्ट. सामना सुरू होत आहे. तर आपण वळणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये. माझ्या समवेत सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर, तर दोन्ही संघनायक इथे आलेले आहेत. मी सन्माननीय पाहुणे कॅमेरामॅन देव सर, देव नाटोस्कर आमचे कॅमेरामन. अप्रतिम कॅमेरा वर्क आपण सलग 4 दिवस पाहतोय. शानदार आपल्याकडे असलेला एक्सपिरियन्स आणि त्या एक्सपिरियन्सच्या जोरावरती आपण पाहतोय त्यांची कलाकृती. आणि इथे टॉस केला जाणार आहे. सन्माननीय रवीजी मांजरेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. आणि नाणेफेकीचा कौल हा अफजल 11 या संघाच्या बाजूने लागलाय. सर्वात प्रथम तुमचा निर्णय काय असेल? फील्ड करेंगे पहले. 4 ओवर का मुकाबला होगा दोनों भी टीमों के लिए. आपके लिए बहुत ही महत्वपूर्ण ये मुकाबला. इस मुकाबले को जीतने के लिए आपके पास क्या रणनीति होगी, किस तरह से आज खेल करने का, या तुम्हारी टीम मीटिंग में कुछ न कुछ यहाँ पे होगा, क्या कहेंगे आप उसके बारे में? 60-65 का स्कोर हमें रखना होगा सामने वाली टीम के पास. उस हिसाब से हम लोग बैटिंग करेंगे. जी हाँ, मैच शुरू हो चुका है और हम वक्त यहाँ हमारे दोनों भी कैप्टन और उसी के साथ हमारे मान्यवर, इन सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा और फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा कॉम्बॉक्स की तरफ. धन्यवाद. धन्यवाद सर. चांगला बॉल पाहायला मिळतोय. राजेश सोरटे गोलंदाजीसाठी आलेत. काल देखील जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर षटकार मारल्यानंतर विजयासाठी जर पाहिलं तर 53 धावांचं लक्ष आहे. 2 बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरिश 11 जारा जी जाईदभाई यांची टीम आपल्याला पाहायला मिळते, तर आसिफभाई यांची टीम पाहायला मिळते. आसिफ 11 वरवडणे यांच्यामधील मुकाबला, यांच्यामधील मॅच आपण या ठिकाणी जरूर पाहणार आहोत. परंतु 53 धावांचं लक्ष समोर असताना विशाल शहा आणि किरण पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर त्यांना रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडचा गोलंदाज राजेश सोरटे, तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय घणसोली नवी मुंबईचा फलंदाज विशाल शहा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न यशस्वी, चौकार. तर 4 धावांनी धावफलक जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल. या हंगामात जबरदस्त फॉर्मात असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विशाल शहा. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची दुचाकी बाईक जिंकलेला खेळाडू. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो विशाल शहा. विशाल शहा त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर प्रतितेश खेळाडू हे गेल्या काही वर्षात आपल्या खेळाच्या जोरावर, षटकारांच्या जोरावर, आपल्या फलंदाजच्या जोरावर सर्वांना प्रभावित करणारे किरण पवार देखील आहेत. यावेळेला पुन्हा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. एक अनोख्या शैलीचे हेलिकॉप्टर खेळण्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत विशाल शहा, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुरुवात चौकाराने झाली होती. धावांचं लक्ष आहे 53 आणि पहिला षटक सुरू असताना धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा धावफलकावर झालेल्या आहेत.
पहिलं षटक मार्गस्थ असताना एका बाजूला किरण पवार, दुसऱ्या बाजूला विशाल शहा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोपरा ग्रुप चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत असणारी ही क्रीडा स्पर्धा मात्र श्रीवर्धन वासियांचीच नाही तर रायगडकरांची देखील एक मानाची स्पर्धा आहे आणि त्याचमुळे की काय महाराष्ट्रभरातून आयकॉन खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल होत असतात. या वडवलीमध्ये, वडवली फाट्या नजीक असणारं हे क्रीडांगण, क्रीडा नगरी श्रीवर्धन तालुक्यातील एक मानाची स्पर्धा सध्याच्या घडला सुरू आहे. यावेळेला थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी नक्कीच राहिला होता. अपील केलं गेलं, अपिलाचा प्रभाव पंचांवर पडलेला नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. धावसंख्या जर पाहिली तर 10 झाली आहे. विजयासाठी 53 धावांची आवश्यकता म्हणजे अजूनही 3 षटकं आणि 43 धावांची आवश्यकता. ही स्पर्धा जर पाहिली तर मोठ्या प्रमाणावर मोठ्या पद्धतीने भरवली जाते आणि आणखीन एक खुश खबर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा जो कोणी विजेता होईल त्या विजेत्याला प्रथमेश फन अँड लँड रिसॉर्ट दिवे आगार यांच्या माध्यमातून विजेत्या संघातील 12 खेळाडूंना 1 दिवस मुक्काम, त्याचबरोबर नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचं जेवण असा 1 दिवसाचा मुक्काम प्लस त्यांची संपूर्ण सोय या ठिकाणी प्रथमेश रिसॉर्ट वर केली जाणार आहे. दिवे आगार या ठिकाणी विजयजी तावडे यांचं ते रिसॉर्ट आहे आणि या रिसॉर्टवर जो संघ जिंकेल त्या संघातील 12 खेळाडूंच्या 1 दिवसाच्या संपूर्ण जेवणाची, खाण्याची आणि राहायची सोय केली जाणार आहे. ही याची नोंद घ्यायची आहे. ही सुवर्ण संधी मी तर म्हणेल, जो संघ जिंकणार आहे त्या संघासाठी ही सुवर्ण संधी प्रथमेश फन रिसॉर्ट दिवे आगार या ठिकाणी विजयजी तावडे यांच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आली आहे. तर पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी 10 धावांचं राहिलं आणि आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. कालचा दिवस देखील आपल्या वेगाच्या जोरावर ज्याने गाजवला, नाशिकचा वेग येताना पाहायला मिळेल म्हणजेच अखिलेश सिंग गोलंदाजीसाठी. सध्याच्या घडला जर पाहिलं तर नाशिकच्या संघांचं प्रतिनिधित्व करता करता प्रतीक स्पोर्ट्स कोथरूड पुणे म्हणजेच डिंगडॉंग मध्ये देखील आपली जागा बनवली आपल्या वेगाच्या जोरावर. परंतु दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा खेळाडू जो सध्या चांगला फॉर्मात आहे, विशाल शहा बॅटिंग साठी. हो हेलिकॉप्टर उडवला तर आहे, पाहुयात किती लांब जातोय आणि अखिलेशला मात्र या ठिकाणी यश मिळताना पाहायला मिळेल. विशाल शहा हेलिकॉप्टर चांगला फटका आला परंतु कॅच पकडली जाते. धक्का बसेल या ठिकाणी. कृष्णा सातपुते विकेट मिळते. इथे महत्वपूर्ण विकेट येते कारण विशाल शहा आउट होत आहेत. आता 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. किरण पवार, अक्षय पवार, 2 बंधू जे सावळे गावाचे आहेत, पनवेल तालुक्यातील रसायनी विभागातील सावळे गाव आणि या सावळे गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणण्याचं काम या 2 बंधूंनी केलंय. किरण पवार, अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये. परंतु नाशिकचा खेळाडू ज्याच्या वेगाचा बोलबाला पाहायला मिळतो, पहिल्याच बॉलवर त्याची चुणूक दाखवली आहे परंतु किरण यांचा विध्वंस उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कृष्णा यांच्या हातातून सुटली कॅच. परंतु पाहूया किरण पवार यांना मिळालेलं जीवदान यानंतर त्याचा फायदा घेतला जाणार का. कृष्णा चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले परंतु शेवटच्या क्षणी हातातून कॅच निसटली. या अगोदर एक चांगली कॅच त्यांनी पकडली होती परंतु किरण बचावले जातात. या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 11 वर जाते. कौतुक करावं लागेल अखिलेश यांचं, लगातार दुसऱ्या बॉलवर त्यांनी ती संधी निर्माण केली होती. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. आसिफ 11 वरवटणे अर्थातच धारावी नवी मुंबईचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय कारण या संघाने देखील नवी मुंबई परिसरामध्ये, रायगड परिसरामध्ये खूप नाव कमावलंय. यावेळेला देखील लगातार 3ऱ्या चेंडूवर संधी निर्माण केली होती. अखिलेश आणि अखिलेशच्या वेगाची चर्चा नक्कीच श्रीवर्धन मध्ये आहे कारण कालचा दिवस ज्या वेगात, भन्नाट वेगात गोलंदाजी केली तर नक्कीच या ठिकाणी विश्वजित ठाकूर, विजय पावले, प्रज्योत आंबिरे यांच्या पंक्तीत जाणारा 4था गोलंदाज या ठिकाणी दाखल झालाय. नाव आहे अखिलेश आणि गाव आहे नाशिक. दाखल झालाय श्रीवर्धन मध्ये. परंतु सावळ्याचा किरण पाहूया कशा प्रकारे त्यांच्या गोलंदाजीचा सामना करतील. हो अतिशय वेगात चेंडू पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. अखिलेश आणि संधी ह्या गोष्टी प्रत्येक बॉलवर पाहायला मिळाल्यात. काल अखिलेशने खुश केलं आणि आजही अखिलेश खुश करतायत आपल्या वेगाच्या जोरावर.
काय गोलंदाजी झाली अखिलेशच्या माध्यमातून. अगदी म्हणजे ज्या वेळेला डेल स्टेन, ब्रेटली, शोएब अख्तर गोलंदाजी करत असताना ज्या गोष्टी पाहायला मिळत होत्या तेवढा वेग या ठिकाणी, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते वेग मोजण्याचं नक्कीच यंत्र नाहीये नक्कीच, आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अखिलेश करतायत, परंतु उत्तर द्यावं लागेल. यावेळेला फटका फसलाय, बॉल तर हवेत आहे. पाहूया, लगातार 5व्या चेंडूवर संधी निर्माण केली आणि याच वेळेला संधीचं सोनं होताना पाहायला मिळतोय. अखिलेश आणि अखिलेशचा वेग याची चर्चा संपूर्ण मैदानामध्ये. सर्व सभासद आपल्याला विनंती आहे, आज फायनल डे आहे, कृपया सर्वांनी बाउंड्रीवर जायचं आहे. कोपरावचे सर्व सभासद स्टेज समोर उभे असतील तर कृपया सर्वांना विनंती आहे की आपण बाउंड्रीवर जायचं आहे, आज फायनल डे आहे. पहिल्या डावात जर पाहिलं तर कृष्णा सातपुते सुरुवात थोडीशी अडखळती झाली, परंतु तदनंतर ते रंगात आले. 43 धावा कृष्णा सातपुते यांनी केल्या. नवीन फलंदाज धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याही मॅच मध्ये कृष्णा यांनी 34 धावा केल्या होत्या. याही मॅच मध्ये कृष्णा यांनी 43, कारण त्यांचं खेळपट्टीवर राहणं आणि पाच शेवटच्या 3 बॉलवर कृष्णा यांनी धावा केल्यात 16, त्या खूप निर्णायक राहिल्या आणि एक आव्हान उभं राहिलं. तदनंतर पहिल्या 3 बॉलवर एकही रन आले नव्हते, परंतु तदनंतरच्या नक्कीच पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14 धाव्या होत्या आणि तदनंतर रन आल्या आणि त्यामुळे एक धावफलक उभा राहिला. 5 बॉलवर संधी निर्माण केली आहे या खेळाडूने गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक विकेट, दांडी 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 गोल, विकेटचं पतन. श्रीवर्धनकर, या अखिलेशची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. तीन विकेट घेतल्या. कालही या गोलंदाजाने 2 विकेट घेतल्या होत्या आणि केवळ 3 धावा दिल्या होत्या. आजही त्याने जर पाहिलं तर म्हणजे 5 विकेट तर आतापर्यंत अखिलेशने घेतलेल्या आहेत आणि धावाही देखील जर पाहिलं तर 5च दिल्यात कालच्या आणि आज. म्हणजे ही अखिलेशची कामगिरी आहे आणि विशेष म्हणजे या ओव्हरचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं, प्रत्येक बॉलवर संधी निर्माण केली. परंतु आसिफ 11 देखील काही कमी नाहीये. आसिफ 11 देखील प्रयत्न करणार वरवटण्याची टीम, परंतु कारण अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 41. 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न केल्यानंतर अशक्य देखील नाहीये, कारण फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता भावेश आणि धीरज भोईर ही जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी संदेश मुंडे, संघाचे संघनायक, चांभारली स्टार गोलंदाजीसाठी. परंतु नवी मुंबईचा एक युवा अष्टपैलू खेळाडू म्हणून धीरज भोईर यांची ओळख आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. त्यानंतरच्या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक कृष्णा या मॅच मध्ये खेळतायत, एक कृष्णा यानंतरच्या मॅच मध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर जावेद पॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अजूनही 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. सुरुवात जर पाहिलं तर लक्ष आवाक्यात वाटत होतं, परंतु अप्रतिम गोलंदाजी राजेश सोरटे कडून देखील झाली, कारण 10 धावा दिल्या होत्या आणि तदनंतर अखिलेश नावाची गोलंदाजीतील सुनामी आली. यावेळेला फुलटॉस बॉल, 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 40 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 11 चेंडू मध्ये प्रयत्न करावे लागतील. भावेश आणि धीरज धाराव्याचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवी मुंबईमध्ये सीऊड धारावे नावाचं एक स्थानक लागतं मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकावर, आणि गाव जे आहे नवी मुंबईतील धारावे एक नामवंत संघ देखील आहे ग्रामीण क्रिकेट मधील. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडंसं वळवण्याचा प्रयत्न देखील यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. रजत मुंडे आणि कंपनी चांभारली एका बाजूला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला जाईदबाई यांचं या पाठिंबा आरिश 11 जारा. गतवर्षी या संघाने ही स्पर्धा जिंकली देखील होती. विश्वजित ठाकूर ज्या वेळेला दिगोडे मधून खेळत होते. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल हेलकावा घेत या यष्टीरक्षकाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतोय. संदेश मुंडे
एक महत्वपूर्ण गोलंदाजी त्यांच्याकडून देखील होताना पाहायला मिळते. आता मात्र लक्ष्यापासून थोडीशी दूर चालली आहे टीम. 40 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि 9 चेंडू बाकी आहेत. प्रयत्न करावे लागतील भावेशला, प्रयत्न करावे लागतील धीरजला देखील. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल आहे म्हणजेच बीमर आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतील. कधी क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. प्रतिस्पर्धी मॅच मध्ये देखील कधी येतील याचा नेम नाही. सुहास वैद्य सर आमच्याकडे कळवतायत नो बॉल आहे. सुहास वैद्य सर, संजय सावंत, लोबो सर, त्याचबरोबर जर पाहिलं तर विभूते सर आणि आंबेडकर सर ही चौकडी पंचांची या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय टॅलेंटेड पंच आणि विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त असे पंच ज्यांना आपण नेहमीच लेदर बॉलच्या स्पर्धा करताना पाहतो आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ते इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूयात 9 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. मॅच या ठिकाणी गणित बदलणार का? कारण धीरज जरी आता शांत दिसत असेल तर त्याच्या फलंदाजीची आक्रमकता नवीन मुंबईने अनुभवली आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये रायगडामध्ये देखील अनुभवली आहे आणि 2 वर्षापूर्वी नवी मुंबईमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार, अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देखील या खेळाडूला मिळालाय. परंतु धीरजला आता दाखवावं लागेल, आतषबाजी करावी लागेल, संदेशच्या भेदकतेचं उत्तर या ठिकाणी द्यावं लागेल. फ्री हिट आहे त्याचाही फायदा घ्यावा लागेल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. फ्री हिट असल्या कारणाने बचावली जरूर जातील परंतु धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 16 वर जाते. 37 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भावेश आणि धीरज आसिफ 11 वरवटण्यासाठी आसिफबाई यांची टीम पाहायला मिळते. आमचे सर्व संघ मालकांचा देखील उल्लेख गरजेचा आहे कारण ते खूप वाह. याही वेळेला जर पाहिलं तर संदेश टप्पा पडल्यानंतर बॉलला स्विंग करण्याचा प्रयत्न करतायत आणि सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील तो फायदा घेतात. लेग बायच्या स्वरूपातील धाव येतील. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा धाव फलकावर. कृष्णा यांचा संयम सुरुवातीचा फायदेशीर राहिला आणि कृष्णा यांची 43 धावांची खेळी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अखिलेश यांची भेदकता. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल कट होत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल. आणि स्कोर जर पाहिला तर 17 धावांवर जाताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. 3 षटकं संपतायत. 17 धावा. पहिलं षटक राजेश सुरटे 10 धावा. दुसरं षटक अखिलेश 2 धावा. तिसरं षटक संदेश मुंडे 5 धावा. आणि पाहूया चौथ्या षटकात कोणाला आमंत्रित केलं जात आहे कारण आणि कृष्णा सातपुते स्वतः गोलंदाजी करण्यासाठी ज्या वेळेला आयकॉन स्पर्धा असतात त्यावेळेला मात्र कृष्णा यांना गोलंदाजी करताना आपण पाहतो. जुन्नर प्रीमियर लीग, आंबेगाव प्रीमियर लीग असू देत, माथेरानची स्पर्धा असू देत, कृष्णा यांना गोलंदाजी करताना पाहिलंय. PTPL असेल आणि आज पाहूयात कृष्णा गोलंदाजीसाठी आलेत कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी 17 धावा झाल्या आहेत. 37 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 36 धावांची आवश्यकता होती. पहिल्याच बॉलवर कॅच मात्र त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये. कृष्णा थोडेसे नाराज होत आहेत कारण विकेटची देखील अपेक्षा असणार आहे कारण पहिल्या मॅच मध्ये 34 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 43 धावा. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजीचं प्रात्यक्षिक ते दाखवलंय परंतु गोलंदाजीतही करिश्मा दाखवायचा आहे. काही विकेट घ्यायच्यात एक तो प्रयत्न या ठिकाणी त्यांचा राहील. आता मात्र मॅच औपचारिकतेच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. कृष्णाची फलंदाजी, अखिलेशची गोलंदाजी या डावाचं वैशिष्ट्य राहिलं. तदनंतर संदेश संगनायक संदेश यांच्याकडून देखील चांगली गोलंदाजी राहिली आणि त्याच्या जोरावर मात्र मॅच वर पकड मिळवताना पाहायला मिळते. सध्याच्या घडीला संघ आरिश झारा. कमी गतीने चेंडू आणि दांडी गुल केली आहे. व्हेरिएशन केलं, हळूवार पद्धतीने चेंडू टाकला आणि सिमेंटवर चेंडू वळवला देखील आणि कृष्णा सातपुते यांना मिळते विकेट. यांच्याकडून अखिलेश यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय.
तर जव्यात मॅचच्या दिशेने औपचारिकता मॅच मधील विजयाच्या दिशेने वाटचाल आरिश जारा 11 ची होताना पाहायला मिळते. कृष्णा सातपुते गोलंदाजीसाठी, सचिन नाईक यांच्यासाठी हा बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ झाला. पाठीमागच्या बाजूच्या पलीकडे देखील जाईल. 4 धावा. ही स्पर्धा जिंकणाऱ्या 12च्या 12 खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असणाऱ्या प्रथमेश फन अँड लँड रिसॉर्ट दिवे आगार यांच्या माध्यमातून एक दिवसाची संपूर्ण मुक्काम, त्याचबरोबरीने जेवणाची, दुपारच्या जेवणाची, रात्रीच्या जेवणाच्या, नाश्त्याची व्यवस्था विजयजी तावडे यांच्या वतीने केली जाईल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू करण्याचा प्रयत्न होता. कृष्णा सातपुते खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी राहिली. विकेटही मिळवली आहे. 43 धावाही केलेल्या आहेत. अखिलची देखील त्यांना चांगली साथ लाभली आणि एका भव्य आता विजयाच्या दिशेने वाटचाल आरिश 11 जारा यांच्या माध्यमातून. यावेळेला शपलवून खेळण्याचा प्रयत्न कृष्णा आणि पुन्हा कमी गतीने चेंडू टाकला आणि या मॅचला जिंकलं जात आहे आरिश जारा 11 या संघाने. विजय संघाचं अभिनंदन. तर सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. सुरुवातीला थोडं स्ट्रगल केलं, परंतु तदनंतर 43 धावांची खेळी उभारली. एक विकेटही घेतली कृष्णा सातपुते. आणि जशी यानंतरची मॅच सुरू होईल पुन्हा घेऊन जातो आपणा